2-3 दिवसापूर्वी आईची तब्येत जराशी ठीक नव्हती, म्हणजे तिचा गुडघा जरा जास्तच दुखायला लागलेला. त्याच्यामुळे मग रात्रीचा स्वयंपाक मी आणि प्रसाद आम्ही दोघांनी मिळून करायचं ठरवलं होतं. आई त्याला म्हणली की बाळा माझा गुडघा दुखायला, मग भाजीला फोडणी दे. मग त्याने भाजीला फोडणी द्यायला घेतली आणि नंतर मग मी माझं पीठ वगैरे मळून घेतलं चपात्यासाठी. आता भाजी पण त्याने डाळ आणि बटाटा स्वतःहून बनवली होती. म्हणजे डाळ बटाटा असं अलग अलग बनवतो आपण, पण डाळ बटाटा हे मिक्सचर जे आहे त्यानं फर्स्ट टाइम त्यानं ट्राय केलं होतं आणि भाजी पण एवढी मस्त बनवली होती. एक नंबर भाजी झाली होती त्याची. आता भाजी बनवतानाचा एक मजेशीर किस्सा म्हणजे याच्या आधी पण मी त्याचे 2-3 वेळेस व्हिडिओ केले होते. म्हणजे भाजी बनवताना तो खरंच स्वयंपाक छान बनवतो. म्हणजे जेव्हा कधी आईला करू वाटत नसेल आणि मी एकटीच जर करत असेल तर मग तो करू लागतो. नाहीतर मग मी पण ज्या दिवशी बनवत नसेल तर मग तो त्या दिवशी खिचडी वगैरे बनवतो. आणि यावेळेस झालं असं की भाजी बनवताना म्हणजे लास्ट टाइम 2 व्हिडिओमध्ये पण त्याचा सेमच शर्ट होता आणि ह्यावेळेस पण मी व्हिडिओ घेत होती तर त्याचा पण तो सेमच शर्ट होता. मग तो म्हणत होता की माऊ नकोच घेऊ, म्हणजे लोक म्हणतील की काय आंघोळ बिंघोळ करते की नाही, ह्याला कपडे बिपडे आहेत की नाही. सेम शर्ट असल्यामुळे मग हे आजीनं त्याचं कन्व्हर्सेशन चालू होतं आणि इकडं मी त्याचा मग गुपचूप व्हिडिओ घेतला होता. आणि जेव्हा त्याला कळलं की मी व्हिडिओ घेते मग त्यानं डायरेक्ट भाजी बनवायचंच थांबवलं. अगं ते पाखायला